ऐक माझं बाळा, मला कळतंय अंजलीशी संसार करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. ती कशी असली तरी तू प्रेमळ आहेस की नाही. आणि कसं असतं ना, बायकांचा आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे तिच्या मनात काय चालतंय हे कदाचित ती तुला मोकळेपणाने सांगू शकेल. पण त्यासाठी तुला तिच्याशी शांतपणे बोलायला हवं. ही अशी भांडणं करून नाही. ओमी, माझ्यासाठी करशील नाहीत का? ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. मदर आणि सन बसून माझ्याबद्दल गॉसिप करतात का? एवढे दिवस मी या हिंदुळाला पटवायचा प्रयत्न करत होते, तेव्हा मला ॲटिट्यूड दाखवायचा, आणि आता मम्मीने सांगितल्यावर लगेच बोलायला रेडी झाला. ठीक आहे, आता ना याला माझ्याशी बोलायला येऊच दे, मग दाखवते ही एसी काय चीज आहे. बापरे माई, किती काय काय केलंय तुम्ही. मग आमच्या शमिका मॅडमनी सक्त ताकीद दिली होती, सगळं कसं परफेक्ट झालं पाहिजे. नाही पण आमच्या शमिकाने अगदी मनापासून तयारी केली. हो, का नाही करणार? तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी जेवायला आलात, एवढं तर करायलाच हवं ना. कमॉन शमिका, इतक्या फॉर्मॅलिटीची काहीच गरज नाही. इनफॅक्ट तुम्ही आमटी भात पण केला असताना तरी चवीने खाल्लं असता. शेवटी सोबत महत्वाची, हो की नाही माई? काय लाख मोलाचं बोललीस बघ. पण आमची शमिका कशातच मागे हटणारी नाहीये. त्यामुळे आज सुद्धा हट्टानी तिने देवांशच्या आवडीचा मेनू केलाय. माझ्या आवडीचा नाही माही. खरं तर हा मेन्यू आधी सैनच्या आवडीचा आहे, नंतर माझ्या आवडीचा. आणि तोही फक्त आणि फक्त सैनमुळेच. बरोबर ना? खरंय तुमचं. माई, बघतच बसणारच का? वाढ ना. अगो बाई, हो की, वाढते वाढते. माई, हा. मी काय म्हणते, तुम्ही पण जेवायला बसा ना आमच्या सोबत, आम्ही वाढून घेऊ ना. नाही, नको, तुम्ही जेवा, मी तुम्हाला काही हवं नको ते बघते. हो, आणि तसंही तिला एकटीने जेवणाची सवय आहे. It's okay. देवांश, तू सुरू कर ना. हा, कशी झाली पावभाजी? आय नो की गाडीवरच्या पावभाजीची टेस्ट नसेल, पण माईच्या हाताला चांगली चव आहे. आय होप तुला आवडली आहे. आणि तिखट नाहीये ना? नाही नाही, अजिबात नाही. खूप छान झाली आहे पावभाजी माई, सुपर. अरे मग अजून घे ना. मी घेतो ना थोडा वेळ. मी घेतो. माई, अगं काय आहे, तू देवांशला केवढंसं वाढलंयस? लक्षच नाहीये तुझं देवांशकडे. शमिका, अगं असं कसं होईल? माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. सई, तुला? एक मिनिट, तू राहू दे, मीच वाढते. तुला काही जमतच नाही. चुकी चुकी एवढं नकोय मला. नकोय, मी घेतो. अरे खा रे, आणि पोट भरून खा. ओके, नंतर डेझर्ट पण आहे, मस्त गुलाबजाम मागवले. बापरे, सई ऐकताय ना, स्वीट डिश पण आहे. मला असं वाटतंय की इथून जाताना तुम्हाला मला उचलूनच घेऊन जावं लागणार आहे. You're so funny. सई, तुम्ही पण सुरू करा. हो, करते. छान झाली हा पावभाजी.
काय झालं? खूप काय झालं ओंकार. आज हळदी कुंकू होत आहे. सांगून तरी काय फायदा आहे? तुला मम्मीने ऑलरेडी सांगितलंच असेल ना सगळं. हे बघ अंजली, तुला जर आपल्यात कम्युनिकेशन हवं असेल ना तर प्लीज मम्मा आणि बहिणीला मध्ये आणू नकोस. मी तुला माझी साईड सांगते ओंकार. माझ्याकडून परत चूक झाली. चक्क तुला रिअलाइज झालंय की तुझ्याकडनं चूक झालीये. ओंकार अरे, ह्या सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन आहे मला. मला माहितीये की पास्ट मध्ये माझ्याकडून अनेक चुका झाल्यात आणि अजूनही होत आहेत. पण तुला कळत कसं नाहीये? या वियर्ड गोष्टी माझ्याकडून होतात त्या फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळेच रे. एक्सक्यूज मी, तू माझ्यामुळे चुका करतेयस. माझा काय संबंध? अरे कसा संबंध नाही ओंकार. तू तू आठव ना, तू किती प्रेम करायचास माझ्यावर. सगळे मला नेम्स ठेवायचे, तुझ्या घरातले माझ्या घरातले. कोणीच मला रिस्पेक्ट नाही द्यायचं. फक्त तू होतास जो मला पॅम्पर करायचा, मला समजवायचा. अख्ख्या वर्ल्डमध्ये फक्त तू एकच अशी व्यक्ती होता जी मला समजून घ्यायची. तुझ्या प्रेमात पडल्यानंतर मला कळलं की आपल्यावर पण कोणीतरी प्रेम करू शकतं. पण मग भैरवी मॅमचा मॅटर झाला आणि तू अचानक चेंजच झालास रे. किती रूढ बघायला लागलास माझ्याशी. जो व्यक्ती नेहमी माझ्या सोबत असायचा तोच व्यक्ती माझ्या अगेन्स्ट केल्यावर कसं वाटलं असेल मला. विचार कर ना.